महाराष्ट्रात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये शासनामार्फत चालवली जातात. तसेच या वाचनालयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने राजा राम मोहन राय प्रतिष्ठान ग्रंथालय प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. यामुळे या राजा राम मोहन राय ग्रंथालय लायब्ररी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण देशातील शालेय महाविद्यालयांसाठी तसेच सार्वजनिक वाचनालयासाठी विविध योजना राबवित असते. हे प्रतिष्ठान योजनेच्या माध्यमातून ग्रंथालयांना निधी स्वरूपात वा वस्तू स्वरूपात मदत करीत असते. त्याचप्रमाणे ग्रंथालयाकडून प्रस्ताव मागवून त्याप्रमाणे विविध वस्तू खरेदीसाठी इमारती दुरुस्तीसाठी निधी देत असते. मात्र या प्रतिष्ठानात सार्वजनिक ग्रंथालयाचा एकही प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आलेला नाही. तो घेण्यात यावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना किमान रोजगार इतका पगार मिळावा. तो वर्षाअखेर मागणी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी ग्रंथालय कर्मचारी संघाने केलेली आहे. परंतु याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रंथालयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रंथ भारती या संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीत एका ठरावाद्वारे नाराजी व्यक्त करण्यात आली. राजाराम मोहन राय लायब्ररी प्रतिष्ठानावर केंद्र सरकारतर्फे अध्यक्ष तसेच विविध राज्यातून या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांची व्यवस्था म्हणून करण्यात येत असते. त्याप्रमाणे प्रतिष्ठान सार्वजनिक ग्रंथालयांना योजनेच्या माध्यमातून मदत करीत असले तरी प्रतिष्ठानावर आजपर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू, विभाग प्रमुख, प्रशासनातील उच्च अधिकारी यांचीच नियुक्ती केलेली आहे. पण सार्वजनिक ग्रंथालयातील एक प्रतिनिधी विश्वस्त म्हणून नियुक्त झालेला नाही किंवा ग्रंथालय संघातील या एखादा लोक व वाचनालयाचा प्रतिनिधी म्हणून एक पण प्रतिनिधी नाही. तो व्हावा. आणि या महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. किमान 40-50 रुपयांवर येथील कर्मचारी काम करीत असतो. किमान त्याला रोजंदारीप्रमाणे किमान वेतन तरी देण्यात यावी अशी मागणी असून राज्य सरकार याकडे अतिशय दुर्लक्ष करीत आहे. आणि त्याचप्रमाणे राजा राम मोहन राय लायब्ररी प्रतिष्ठानला केंद्र सरकारने अधिक निधी देऊन वाचनालयातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाचा पगार किंवा मानधन देण्यात यावे. याकडून तुम्ही बीओची कामे करण्यात यावी. ग्रामीण भागातील माहितीचा विभाग ग्रंथालयांकडे देण्यात यावा. विविध योजना विविध कार्यक्रम ते राबवू शकतील हे अशी मागणी करण्यात आलेली आहे. परंतु असे काही होत नाही. त्याप्रमाणे ग्रंथालयाच्या समस्या आपण सोडवल्या पाहिजेत अशी मागणी ग्रंथालय संघांकडून होत